उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली समस्या सेवा समाधान या त्रिसूत्रीवर आधारित जनसंवाद उपक्रम सुरू आहे। शिवसेनेचे माजी महापौर अशोक वैती व ठाणे लोकसभा संपर्क प्रमुख मनोज शिंदे यांच्या माध्यमातून जनसामान्याच्या प्रश्नांचे निराकरण केले जाते। या उपक्रमाअंतर्गत मंगळवारी अनाथ आश्रम येथे नागरिकांच्या समस्या ऐकण्यासाठी आणि गुरुवारी ठाणे महापालिकेत महानगरपालिकेच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी जनसंवाद उपक्रम राबवला जातो। आज ठाणे महापालिकेत कैलासवासी धर्मवीर आनंद दिघे सभागृह येथे ही विशेष बैठक पार पडली। प्रत्येक गुरुवारी या बैठकीत ठाणे महानगरपालिकेचे विविध प्रश्न मांडले जातात आणि या प्रश्नांचे निराकरण तातडीने केले जाते। आज या जनसंवाद उपक्रमादरम्यान माजी महापौर अशोक वैती, ठाणे लोकसभा संपर्क प्रमुख मनोज शिंदे, अनिता बिर्जे तसेच सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी सफाई कामगारांकडून विशेष सत्कार करण्यात आला। मागील आठवड्यात सफाई कामगारांसंदर्भात प्रश्न मांडण्यात आला होता। तातडीने याच निराकरण करून सफाई कामगारांना कायमस्वरूपी करण्यात आले। तर कळव्यातील एका मुस्लिम बांधव आपल्या गाळ्यासाठी गेल्या 25 वर्षापासून झगडत होते। तातडीने या संदर्भात अधिकाऱ्यांशी चर्चा करून त्यांना हक्काचा गाळा मिळवून दिला। असे विविध प्रश्न या जनसंवाद उपक्रमातून मार्गी लावले जातात, अशी माहिती माजी महापौर अशोक वैती व ठाणे लोकसभा संपर्क प्रमुख मनोज शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना दिली। काय हा जळफळाट होणार आहे मला माहिती आहे, परंतु जळफळाट करणारा एखादा नेता त्याच्या मागे असावा हे माझं दुर्दैव आहे। ज्यांना या समाजाने, या नागरिकांनी, या मतदारांनी निवडून दिले, ज्याला पद दिलेलं आहे, अशा एका नेत्याने जर शिवसेनेच्या माध्यमातून सन्माननीय एकनाथरावजी शिंदे यांच्या विचारातून, आनंद दिघे साहेब, बाळासाहेबांच्या विचारातून जनतेची कामं होण्यासाठी जर जनसंवाद हा इथे भरत असेल आणि त्यांची कामं होत असेल आणि त्यांचे पोचपावती देखील आज आम्हाला दिवसेंदिवस लोक येऊन सन्मान करतात, आम्हाला पुष्पांनी आमच्यावर वर्षाव करतात की एकनाथ शिंदे साहेबांचं काम चांगल्या प्रकारे चाललंय। आणि अशा वेळेला ह्या सभागृहामध्ये हे होऊ नये, सर्वसामान्य लोकांच्या समस्या होऊ नयेत असा एक किळसवाणा विचार घेऊन एखादा नेता जर कोणाचं एखादं प्यादं पुढे करून जर हा जनसंवाद बंद करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्या नेत्याला मी सांगेन, एक तर तू स्वतः काहीतरी कर लोकांसाठी, नाहीतर शिवसेना स्टाईलने तुला काय करायचं ते आम्हाला माहिती आहे। सर्वप्रथम आपण पाहिलं असेल की गेले 4था किंवा 5वा हा गुरुवार आहे। नागरिकांचे प्रश्न ह्या ठिकाणी सुटतात म्हणून नागरिक येतात आणि ह्यामध्ये कर्मचाऱ्यांचे आपण प्रश्न सोडवलेले आहेत। काही कर्मचाऱ्यांचं गेल्या अनेक दिवसापासून जे रखडलेले वारसाच्या केसी होत्या, त्यांना प्रमोशनचं होतं, या कायमस्वरूपी ह्याच्यात घ्यायचं होतं, सेवेत घ्यायचं होतं, असे प्रश्न ह्या माध्यमातून सुटलेले आहेत। आपण कमीत कमी 4 प्रश्न प्रामुख्याने सोडवले। पहिल्या टप्प्यामध्ये 13 लोकांना, दुसऱ्या ह्याच्यामध्ये 32 लोकांना, तिसऱ्यामध्ये आजचीच ऑर्डर आहे 39 लोकांना आपण कायमस्वरूपी महापालिकेच्या सेवेत घेतलेलं आहे। काही सेवानिवृत्त कर्मचारी त्यांची देणी होती, ते 180 ते 200 कोटीच्या पुढची देणी देखील देण्यासंदर्भात सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी सूचना केल्या होत्या आणि तशा प्रकारचे पाठपुरावा आम्ही सर्व टीमवर्क म्हणून काम करतोय। आणि ह्यामध्ये मनोज शिंदे साहेब आहेत, अनिता बिर्जे मॅडम आहेत, किंवा मग साप्ते साहेब आहेत, गाडवे साहेब आहेत, आमच्या संगारे मॅडम आहेत आणि महापालिकेचे अधिकारी देखील आहेत, बोरीटकर आहेत, हे सर्व टीमवर्क म्हणून काम करतोय। आज आपण तुम्ही दुसरा प्रश्न जो उपस्थित केला की आपण जे इलेक्शन संपल्यानंतर किंवा आमचं टर्म नगरसेवकांचे टर्म संपल्यानंतर जे कार्यालय होते ते सील केलेले आहेत आणि ते कार्यालय जेव्हा नगरसेवक होते तेव्हा त्या पक्षाची जी काही संख्याबळ होतं त्याच्यावर ते कार्यालय देत होते। त्याच्यामध्ये संख्याबळप्रमाणे एक तर शिवसेनेला होतं पहिलं, 2nd नंबर BJPला होतं आणि 3rd नंबर राष्ट्रवादीला होतं। तशा प्रकारचे कार्यालय त्यांनी दिलेले होते। आता इतर म्हणजे काँग्रेसवाल्यांना 2 असल्यामुळे त्यांना कार्यालय रेशोप्रमाणे मिळालं नाही, तर तेच आपल्याला आज आम्ही सूचना केली होती की आम्हाला आठवड्यातून एकदा आमचे काही प्रश्न येतात शिवसेनेच्या माध्यमातून, जे लोकांचे प्रश्न सोडवत आहेत, ते प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने आम्हाला कार्यालय उपलब्ध करून द्यावं। तशा प्रकारचं कार्यालय आयुक्त साहेबांनी हे कार्यालय आम्हाला रीतसर परवानगी देऊन उपलब्ध करून दिले। इथे कुठल्याही प्रकारचं आम्ही जे काही जी काही समस्या लोकांची ऐकतो त्याच्यामध्ये कुठेही आर्थिक बाजू होत नाही। काही लोक माहितीचा अधिकार विचारून लोकांना त्रास देऊन त्या ठिकाणी
जे काही मलिदा आहे तो काढण्याचा प्रयत्न करतायत. आम्ही तशा प्रकारचं काम करत नाही, कारण ही शिकवणूक धर्मवीर आनंदिगे साहेबांची आहे की आपण काम करत राहा, कुठल्याही प्रकारची अपेक्षा ठेवू नका. आणि तशा प्रकारचं काम एकनाथ शिंदे साहेब देखील करतायत आणि तशा प्रकारचं काम आम्ही सर्व एकत्र करतोय. समस्या, सेवा आणि समाधान याच्या हे आम्ही एक ध्येय डोळ्यासमोर ठेवून काम करतो.